नमस्कार. आज मी तुम्हाला छोटीशी एक गोष्ट सांगणार आहे. ती म्हणजे अपेक्षेबद्दल. जेव्हा आपण कुणाकडून अपेक्षा करतो, त्यावेळेस आपल्याला किती दुःख होतं आणि अपेक्षाच केल्या नाही तर काय होतं, हे थोडंसं मी तुम्हाला छोट्याशा याच्यामध्ये मी थोडंसं समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अपेक्षेबद्दल मला हे सांगायचं आहे, की जर आपण समजा एखाद्या मार्केटमध्ये गेलो आणि मार्केटमधून येताना एक ₹200 माठ घेऊन आलो आणि ₹200चा आपण बुके घरी घेऊन आलो. तर घरी आल्यानंतर जर अचानक तो माठ आपल्याकडनं फुटतो, तर माठ फुटल्यानंतर आपल्याला किती दुःख होतं. कारण आपण त्याच्याकडनं अपेक्षा केलेली असते, की कमीत कमी 6 महिने तरी आपल्याला थंड पाणी प्यायला भेटेल आणि त्याच ठिकाणी बुके आपल्याला माहिती असतो, की हे फुलं आणलेले आहेत, ₹200 जरी दिलेले आहेत, हे संध्याकाळपर्यंत सुकणार आहे. म्हणजे त्याच्याकडनं आपण अपेक्षाच केलेली नाही, की तो 4-5 दिवस ते फुलं छान राहतील आणि ते आपल्याला त्यातनं त्याचा आनंद आपल्याला भेटेल म्हणून. कारण आपण अपेक्षाच माठाकडनं केलेल्या असतात, बुकेकडनं अजिबात केलेल्या नसतात. म्हणून आपल्याला माठ फुटल्यानंतरच दुःख होतं. बुकेकडनं अजिबात अपेक्षा नसल्यामुळं आपल्याला दुःख होत नाही. त्यामुळे लाईफमध्ये पण आपण एक गोष्ट नेहमी शिकायला पाहिजे, की अपेक्षा केल्यानंतर दुःख होतं, तर अपेक्षा करणंच आपण सोडून दिलेलं पाहिजे. मला तरी वाटतं कुणाकडनं अपेक्षा करायचं नाही. आपलं आयुष्य आपण जगायचं, आपल्या पद्धतीनं जगायचं आणि शक्यतो आपल्या स्वतःच्या हिमतीवर जगायचं. थँक्यू.